शिराळा रोडवरील रेठरे धरण गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला। भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरची धडक दिल्याने कोल्हापूर येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला। प्रदीप खंडेराव कांबळे वर्ष 50 राहणार सुभेदार रामजी आंबेडकर कॉलनी कोल्हापूर असे मृताचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी कार चालक कौस्तुभ वसंत वाईक राहणार कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रदीप कांबळे हे ईश्वरपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत होते। ते गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त आपल्या ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH09DT 2516 वरून शिराळ्याकडे निघाले होते। रेठरे धरण गावाच्या हद्दीतील ओढ्यावरील पुलाच्या पुढील बाजूस ते आले असता समोरून येणाऱ्या होंडा एलिव्हेट 4 चाकी कारने क्रमांक MH09GM 1378 याने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली। या धडकेत प्रदीप कांबळे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला। या अपघातानंतर प्रणव चंद्रकांत कांबळे वर्ष 32 यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।